नमस्कार. तर आज आपण बनवूयात अगदी सिंपल मराठमोळी वटपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मी भात बनवायला ठेवला आहे आणि आता कुकरला डाळ लावून घेऊयात. 1 वाटी मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ घेतली. ती स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची. त्यानंतर 5 मिरच्या आणि 1 टोमॅटो चिरून घालते. ही मी वाटणाची गोडी डाळ करणार आहे, तर मी टोमॅटो आणि मिरची डाळ शिजतानाच कुकरमध्ये घालून घेते. कुकरचं झाकण लावायचं. कुकर गॅसवरती ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपली डाळ अगदी परफेक्ट शिजते. इथे 2 कांदे बारीक बारीक चिरून घेते. कढई गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं आणि थोडं तेल घालायचं. बटर पनीर बनवते तर त्याच्यासाठी थोडं बटर आणि तेल घालून घेतलं आहे. भातसुद्धा बनलेला आहे, तर भातामध्ये चमचा फिरवून भातावरती झाकण ठेवायचं. गॅस स्लो करायचा आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं. अर्धा चमचा राई घालून घेते. अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि थोडं हिंग घालायचं. हे सर्व छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मी इथं 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेत, ते बारीक चिरून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. मीठ घातल्यामुळे कांदा अगदी मऊसर होतो आणि लवकर भाजतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेले टोमॅटो, 4 ते 5 चमचे दही घालून घेते. 8 ते 10 काजू घालून घ्यायचे आणि 1.5 चमचा लाल तिखट, हळदी पावडर हे सर्व घातल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. फोडणीमध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतली आहे. तीसुद्धा 1-10 मिनटं चांगली परतून घ्यायची आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. हे वाटण छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं. 1-2 मिनटं तरी चांगले हे परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं. चांगलं मिक्स करायचं. थोडी ग्रेव्ही घट्ट होती तर मी अजून थोडं पाणी घातलंय. मिक्स करून गॅस स्लो करायचा आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, थोडी हळदी पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची. तेलावरती मसाले थोडेसे परतायचे आणि त्याच्यामध्ये चिरलेला पनीर घालून घ्यायचा. मी 1/2 किलो पनीर घेतलं आहे आणि तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे. आता पनीर घालून घ्यायचं आणि पनीरसुद्धा मसाल्यांमध्ये 2 मिनटं अगदी चांगला फ्राय करून घ्यायचा. गॅस स्लो ठेवायचा आणि पनीर फ्राय करून घ्यायचं. कढईवरचं झाकण काढायचं आणि त्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं. अशा पद्धतीने जर आपण बटर पनीर बनवलं तर ते अगदी हॉटेलपेक्षा पण भारी घरच्या घरी बनतं. पनीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक चमचा गरम मसाला घालून घेते. गरम मसाला घातल्यानंतर मिक्स करायचं आणि 2 मिनटं भाजीला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपलं हे बटर पनीर तयार होईल. आणि गॅस बंद करायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कांदा, ओलं खोबरं, 1 छोटा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद घालून घेतले. थोडं पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं. डाळसुद्धा आपली मस्त शिजलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट वरण पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं.
चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि डाळीला उकळी येऊ द्यायची। तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची, थोडं हिंग घालायचं, कढीपत्ता, हे सर्व तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची, एखादा मिनिट परतायची आणि हे फोडणी वरणामध्ये घालायची। ही फोडणी मी वरणामध्ये घातलेली आहे। थोडंसं तडका पॅनमध्ये पाणी घालायचं आणि ते सुद्धा वरणामध्ये घालायचं। एखादा मिनिट उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपलं वरण तयार होईल। वरून मस्त कोथिंबीर घालायची। असं वरण भाताबरोबर खूपच छान लागतं। फक्त वरण आणि भात फारच छान लागतो, भाजीची सुद्धा गरज नाही। मी गॅस बंद केलाय। आता आपण बनवूयात भजी। तर मी इथे अळूवडीची पानं घेतलेत आणि ह्या अळूवडीच्या पानांच्या वरच्या शिरा काढून घेते। 3 पानं आहेत, ती बारीक बारीक चिरून घ्यायची। आपण अळूवड्या तर बऱ्याच वेळा खातो, पण असे भजीसुद्धा नक्की बनवून बघा, फारच छान कुरकुरीत आणि टेस्टी बनतात। पानं बारीक बारीक चिरून घेतले, त्यानंतर 2 मोठे कांदेसुद्धा पातळ पातळ चिरून घेते, ते सुद्धा या पानांबरोबर आपल्याला घ्यायचे आहेत। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ घालायचं, चिमूटभर ओवा घालायचा, 1.5 चमचा लाल तिखट घालायचं, थोडी हळद घालायची, 1 चमचा धणे पावडर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। 2 मिनिटं सर्व हे छान असं चुरून घ्यायचं, म्हणजे कांद्याला आणि पानांना पाणी सुटेल आणि आपल्याला भजींमध्ये जास्त पाणी घालायची सुद्धा गरज नाही। मी हे चांगलं मसाल्यांबरोबर चुरून घेतलंय। त्यानंतर 1.5 वाटी बेसन घातलंय आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालायचं, ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। लागलं तर थोडं पाणी घालायचं, वरून थोडी कोथिंबीर घालायची। मी थोडं पाणी घातलंय आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असं भजींचं पीठ भिजवायचं। तेल गरम करायला ठेवले होते, त्याच्यामध्ये भजी सोडायचे आणि अगदी तांबूस कलर येईपर्यंत छान क्रिस्पी असे भजी तळून घ्यायचे। आलटून पलटून छान असे भजी तळून घ्यायचे। मस्त तांबूस कलर आला की भजी काढायची आणि टिश्यू पेपरवरती ठेवायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल। अशा सोप्या पद्धतीने आपलं मराठमोळं सिंपल आणि साधं जेवण बनून तयार झालेलं आहे। मी जेवण वाढते, या तुम्ही सुद्धा जेवायला। अशा पद्धतीने जेवण तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि असे आपले नवीन येणारे आणि आधीचे पण ज्या जेवणाच्या सिरीज आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा। आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।